जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, डबल फॉर्ममुळे विद्यार्थ्यांची निवड ही रद्द करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या जागी जे वेटिंगवर विद्यार्थी होत आहे त्यांना संधी देण्यात आलेली आहे. बघू शकता एकूण 6 विद्यार्थी हे बोलवण्यात आलेले आहे आणि काय म्हटलेलं आहे संपूर्ण माहिती बघूया. 13 डिसेंबर 2025 माननीय अप्पर पोलीस महासंचालक यांचे पत्र क्रमांक दिलेले आहे. सर्वोच्च न्यायालय 2025 आज 12/12/2025 रोजी प्राप्त झाले असून सन 2019 चालक पोलीस शिपाई भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करून भरतीमध्ये गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांची निवड रद्द केल्याप्रमाणे मान्य सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे याचिका क्रमांक अन्वये दाखल याचिकेमध्ये सन 2019 चालक पोलीस शिपाई भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करून गुणवत्तेनुसार निवड होऊन सध्या सेवेत असलेल्या उमेदवार व सदर भरतीमध्ये एकाच आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांचे प्रकरण मान्य सर्वोच्च न्यायालयाने आदेशानुसार एकाच आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची गुणवत्तेनुसार प्रवर्गनिहाय पदानुसार निवड करून त्यांना नियुक्ती देण्यापूर्वी त्यांची कागदपत्र चारित्र्य पडताळणी वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असल्याने नमूद उमेदवार यांना 15/12/2025 रोजी सकाळी 11 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय बुलढाणा येथील आस्थापना शाखा येथे सर्व मूळ कागदपत्र 3 प्रती व 3 पासपोर्ट फोटोसह यावे. वैद्यकीय चाचणी करण्याकरता 2 दिवसाचा कालावधी लागू शकतो. त्या तयारीनिशी हजर राहण्याबाबत संबंधित पोलीस स्टेशन यांनी त्यांना लेखी स्वरूपात कळविण्यात यावे. तर बघा, 6 विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट आणि मेडिकलसाठी बोलवण्यात आलेलं आहे. यावरून 2 गोष्टी लक्षात घ्यावं लागते विद्यार्थी मित्रांनो, जे पण पोलीस भरतीला नवीन असतील. पहिली गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर सिंगल फॉर्म भरला असेल तर तुम्ही फायद्यात राहणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं नशीब जर चांगलं असेल, तुमचं नशीब जर पलटायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो हा सर्वात मोठा उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो. दुसरी गोष्ट म्हणजे की विद्यार्थी मित्रांनो, एवढ्या दिवसानंतर या विद्यार्थ्यांची वेटिंग उघडली, पण यांचे डॉक्युमेंट जर यांनी फेकले असेल, उदाहरणार्थ नॉन क्रिमिलेअर जर यांचं जर गहाळ झालेलं असेल, हरवलं असेल त्यावेळेचं, तर यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. पण यांना संधी देईल असं मला वाटते. पण विद्यार्थी मित्रांनो, इथे लक्षात घ्यायची गोष्ट अशी आहे की जे पण डॉक्युमेंट असते पोलीस भरतीचे, ते म्हणजे तुमची हॉल तिकीट, तुमचं ग्राउंडचं जे चेस्ट नंबरचं जे तुम्हाला लेखीसाठी हॉल तिकीट बनवलं जातं ते, त्यानंतर ग्राउंडवर मिळते ते, त्यानंतर तुमचा चेस्ट क्रमांक, त्यानंतर तुमची पेपर दिलेली जी आन्सर कीची कार्बन कॉपी राहते तीसुद्धा व्यवस्थित सांभाळून ठेवावं लागते. आणि तुमचा जो पेपर असतो तोसुद्धा पेपर सांभाळून ठेवायचा असतो. ठीक आहे. जरी तुमच्याकडे पेपर नसेल, आन्सर की नसेल, पण तुमच्याकडे डॉक्युमेंट हे त्यावेळेचे पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे तुमचं ग्राउंडचं जे तुमचं हॉल तिकीट असते ते, आणि लेखीला दिलेलं हॉल तिकीट, हे 2 खूप महत्त्वाचे असते. आणि नॉन क्रिमिनल. तर विद्यार्थी मित्रांनो, जे पण विद्यार्थी यावर्षी भरती देणार आहे त्या विद्यार्थ्यांनी जवळपास माझ्या मते 10 वर्ष सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित जपून ठेवायचे. जरी नॉन क्रिमिनल एक्सपायर झालं असेल तरी ते फेकायचं नसते. आणि खास करून जे मुंबईला भरती देतात त्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. कारण की आमच्यापाशी अशी उदाहरण आहे की 2016ला झालेली भरती डायरेक्ट त्यांना जॉईन मिळालेली होती 2021-22ला. तर आणि दुसरं प्रकरण तुमच्यासमोर हेच दिसत आहे की 19ला भरती झालेली, 19ची भरती ती 21ला झालेली होती. 21ची भरती ही ची वेटिंग आता उघडत आहे. तर जे पण विद्यार्थी पोलीस भरतीची खास करून तयारी करतात त्यांनी हे लक्षात ठेवा. धन्यवाद.